मित्रांनो उशिरा उठलो. गजर लावला 4:30चा, पण उठलो 7:30ला. त्यामुळे काय गजरच वाजलं, उठलो पण परत झोपले की डायरेक्ट 7:30च वाजले. आजचा दिवस आम्ही प्रोडक्टिव्हिटी करणार. तर आता हे आपण डबे भरलेत. आत्ताच उठलो, म्हणजे उठून झालं अर्धा तास. 7:30ला उठलो. आता वाजले 7:30. आंघोळ बिंघोळ केली मस्त छानपैकी आवरून मंदिराचा. आज आहे शनिवार. सकाळची सुरुवात फ्रेश माइंडने सुरुवात झाली की दिवस ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह आणि एकदम चला आता आपण जाऊ डबे उठून. आले 2024 ते 2030 पर्यंत नुसता पैसा कमवायचा. पैसा नुसता पैसा. खूप सारा पैसा देखो तर आज मस्त की नाश्त्यामध्ये कोबी, केळी, शिकरण चपाती खाणार आहे आपण. आजचं टार्गेट क्लिअर आहे. आपलं कन्सिस्टन्सी ठेवायची आणि ग्रोथ करायची. त्यासाठी आपलं प्लॅनिंग करायचं. प्लॅनिंग आणि गोल्स लिहिलेले आहेत. त्यामुळं बघू शकतोय तुम्ही. यूट्यूब चॅनल बंद केला. बंद केला. डेली ब्लॉग सिरीज आहेत आपली चालू असते. 3 महिने झाला पण भाऊ डेली ब्लॉग शूट करत आहे. आज आहे ना चतुर्थी. तर मित्रांनो हे बघू शकता आपलं खरं लाईफ आहे. रोजचे आपले बिझनेस आहे छोटासा खानावळ. ही भाजी शिजते. बघू शकता नीरज जोशीच्या थोडंसं जरा कन्फ्युजिंग चालू आहे. त्यामुळे क्लिअर केलं पाहिजे ते कन्फ्युजिंग. तर मस्तपैकी आपल्या मिरच्या मसाला करायचा साठी निवडण्याचं चाललेलं आहे. तर आता आपल्याला मित्रांनो आपले हे डबे रोजचं काम असतं ते महत्त्वाचं. पहिलं डबे लावून घेऊया. तर इकडं आपला कुकर शिजतोय. कुकरमध्ये डाळ शिजते. आणि इकडं उद्याचा मस्त की सकाळ सकाळ आपल्या घरी इडली बनणार आहे. मग इडलीचं भिजत घातलेलं आहे. तर भाजीचा करू का मस्त की भाजी आपली चुलीवरती उकळलेली आहे. आज ही वांग्याची भाजी.
70 लोकांचं जेवण बनवणं सोपं नाही मित्रांनो. रोज आपल्या इथे रोज 70 लोकांचं जेवण बनतं. हाच माझा फॅशन आहे मित्रांनो. थोडासा आरोग्य पण महत्त्वाचा आहे मित्रांनो. आराम पण जिंदगीत पाहिजे, कारण संध्याकाळी फुल एनर्जी आपल्याला परत जोराने काम चालू करायचं. दिवस संपलेला नाही. ग्राइंड आता करू बरं. तर आता आपण जेवून घेऊया. जेवणामध्ये थोडंसं भजी पुरवली आहे, वांग्याची भाजी आहे मस्त. जेवण झालं. तर 90 रुपये वांग्याची भाजी, 4 चपाती, एक सुकी भाजी, वरण भात. तर असं हे कॉम्बिनेशन आहे 90 रुपये. तर एकदा जरूर ट्राय करा आपल्या मेसमध्ये. तर आज उशिरा उठलो पण आजचा दिवस वेस्ट केला नाही. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. असा रिअल लाईफ ब्लॉग बघायचा असेल तर सबस्क्राईब करा. उद्या 4:30ला नक्की येणार आहे. पाहूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.